म्हणजे आमचंही नातं आणि लग्न मॅच्युअर झालंय. लोकही आम्हाला अजूनही किती क्यूट आणि बबली कपल जर म्हणत असले तरी वी आर व्हेरी डिफरंट फ्रॉम हाऊ पीपल परसीव्ह अस. याच्या आधी जे आम्ही काम केलेलं आहे त्याच्यामध्ये कायम प्रियाचा असा आरोप राहिलेला आहे. तेव्हा मग जास्त काम करणं म्हणजे 2-2, 3-3 दिवस न झोपता वेगवेगळ्या शूटिंग्स करणं ह्याचं अप्रूप असायचं. आता कळतं तो मूर्खपणा आहे. भयंकर त्या सगळ्या पॅनिक आणि एडी म्हणून काम करत असताना तो पॅनिक तर म्हणजे असा 100 पटीने वाढतो. तर मला तापच यायचा. म्हणजे शूट म्हणले की मला ताप यायचा आणि मेजर ताप यायचा आणि मी तापातच असायचो सेटवरती, कारण मी प्रचंड घाबरायचो त्या सगळ्या वातावरणाला. हो, आता आपल्या सीझनमध्ये तुला खोकला यायचा. नाही. अजूनही तू तेच प्रेशर घेतोय. हो, ते आमच्या बरोबर काम करताना घेतलं. आम्ही झटकन खाली घेतली आणि त्या अतुल कुलकर्णींना लागलं अय्यो. आणि असं थाडकन ते असे खाली गेले आणि परत आले आणि त्यांनी कंटिन्यू केलं शॉट आणि मी असं ऑलमोस्ट त्या म्हणजे वाळू जाणार होतो आतमध्ये. झालं आता इतक्या शिव्या पडणार आहेत आपल्याला. ही जी सिरीज असेल ती जे रमाचे पात्र आहे प्रियाचं, त्या रमाची ती कथा असेल. मग त्याच्यामध्ये उमेश आला तर आला, नाहीतर ओके. नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. झी5 मराठीवर लवकरच आपल्या भेटीला एक नवी कोरी सिरीज येते ज्याचं नाव आहे हे काय नवीन, आणि त्या निमित्ताने जुने नाही म्हणता येणार, तुमच्या ओळखीचे नेहमीचेच पण काहीतरी नवीन घेऊन येणारे तुमचे लाडके आणि माझे सगळ्यात फेवरेट कलाकार आहेत उमेश कामत आणि प्रिया बापट. आणि या सिनेमाचं डिरेक्शन केलेलं आहे आणि रायटिंग केलेलं आहे वरुण नार्वेकर यांनी. नमस्कार, नमस्कार. कसे आहात? मस्त. कसे दिसतोय? मस्त, टकाटक. खूप अशी एकदम हाऊस द जोश म्हटलं असं हाय हाय सर येतं ना, तसे असे एकदम जोश मध्ये दिसताय. कसं चालू आहे प्रमोशन? खूपच छान, इंटरेस्टिंग, खूप मजेत, खूप आनंदात. दिवसभर इंटरव्ह्यूजची बडबड केल्यानंतर असं विचारायचं नाही, पण जेव्हा असा काहीतरी शो असतो जो तुम्हाला खूप प्रेमाने लोकांपर्यंत पोहोचवायचं असतं तेव्हा हाऊस द जोश, हाय सर. सर बरं, मला ना सुरुवात सरांपासून करायची. कायम ना असं म्हटलं जातं की कोणताही कलाकार एखादी गोष्ट निवडत नाही, तर ती गोष्ट किंवा ती भूमिका कलाकारांसाठी, ऍक्टरसाठी ती त्यांना निवडते. मला तुम्हाला विचारायचं, या गोष्टींनी तुम्हाला कसं निवडलं दिग्दर्शक म्हणून? दिग्दर्शक म्हणून हो, काय आयुष्यामध्ये जे काही चालू असतात चढउतार, त्याच्यातूनच काही ना काहीतरी गोष्टी येत जातात किंवा काही प्रसंग असे घडतात ज्यातून असं वाटतं की यामध्ये अजून काहीतरी नाट्य असू शकलं असतं आणि मग ते कुठेतरी उतरावं असं वाटतं. सो ती मला असं वाटतं की आयुष्याची ती फेजच असते जी तुम्ही पुन्हा एकदा उतरवता स्क्रिप्टवरती. सो मला असं वाटतं की मीही त्या 40च्या उंबरठ्यावरती असताना माझ्या सोबत जे काही घडत होतं त्याच्यातूनच हे निर्माण झालं. पण हे सुचलं कसं? म्हणजे पहिल्यांदा हे असं वाटलं की असं एक काहीतरी हा एक विषय घेऊन यावं? एक तर त्याची महत्वाची गोष्ट ही आहे की प्रिया उमेश सोबत पुन्हा एकदा काम करायचं होतं. सो मी अशी कथा बघत होतो की ज्यामध्ये हे दोघं जण फिट होतील. आणि याच्या आधी जे आम्ही काम केलेलं आहे त्याच्यामध्ये कायम प्रियाचा हे असा आरोप राहिलेला आहे की मी पूर्णपणे जे काही मी काम करतो ते सगळं उमेशच्या बाजूने झुकतं, असा तिचा प्रचंड आरोप होता. सो मी यावेळेला असं ठरवलं की नाही, ही जी सिरीज असेल ती जे रमाचे पात्र आहे प्रियाचं, त्या रमाची ती कथा असेल. मग त्याच्यामध्ये उमेश आला तर आला, नाहीतर इट्स ओके. आता ती त्यात रमेल. वा 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 वा. प्रिया, तू सांग मला, तुला कसं निवडलं या पात्राने, किंवा तुला असं त्याच्यामध्ये असं काय नवीन वाटलं की ओके वाव, हे छान आहे, हे आपण करूयात? मला असं वाटतं की आतापर्यंत आम्ही जे काम केलंय किंवा एकत्र म्हणून सुद्धा आम्ही कपल म्हणून ज्या प्रकारच्या गोष्टी लोकांना सांगितलंय त्याच्या पलीकडे जाऊन वय, नातं, अनुभव ह्यांनी आपण पण माणूस म्हणून बदललेलो असतो. आणि आता त्या वयाची ही गोष्ट सांगायला मिळते. म्हणजे आता आपण ते असे क्यूट कपलवाली लव्ह स्टोरी नाही सांगत आहोत, आपण एक थोडी मॅच्युअर्ड लव्ह स्टोरी सांगतोय. आपलं नातंही थोडं मॅच्युअर झालंय, आपलं लग्नही मॅच्युअर झालंय आणि आता आपल्याला म्हणजे आमचंही नातं आणि लग्न मॅच्युअर झालंय. लोकही आम्हाला अजूनही किती क्यूट आणि बबली कपल जर म्हणत असले तरी वी आर व्हेरी डिफरंट फ्रॉम हाऊ पीपल परसीव्ह अस. आणि ती जी एक प्रगल्भता तुमच्यात येते, तुमच्या नात्यामध्ये येते, तर ते सुद्धा दाखवणं गरजेचं असतं. कारण प्रत्येक नातं ते असं वाईन सारखं आहे. ते जसं जुनं होतं तसं ते जास्त छान होतं आणि ते रंगत जातं, चढतही जातं. पण जास्त वाईन प्यायली तर ते अंगाशी सुद्धा येतं. तर तसं ह्या नात्यात नवीन काय काय घडतंय हे एक्सप्लोर करणं मला नवीन वाटलं. की तीच 3 माणसं आहेत जी एकत्र आली आहेत, ज्यांनी आधी अनेक काम केलेलं आहे, ज्यांनी काही अशी पात्र तयार केली आहेत जी लोकांच्या मनात घर केलेली आहेत. आता
असं काहीतरी नवीन पडद्यावर साकारायचंय जे आपल्या आयुष्याच्या जवळचं पण आहे, जे वाटतंय रिलेटेबल सुद्धा, पण तरीही ते थोडं वेगळं पण आहे आणि ते थोडं त्या वयातलं मॅच्युरिटीचं पण आहे. त्याचं क्यूट क्यूट फक्त नाही आहे. पण त्याच्यातला गोडवा पण जपायचा आहे आणि त्याच्यातला विनोदही जपायचा आहे आणि त्यातलं हास्य पण म्हणजे ते हसत खेळतच सांगायचंय. सो दिस वॉज अ चॅलेंज, दिस वॉज ऑल न्यू, बट वी वर रेस्ट अश्योर्ड कारण वरुण बरोबर काम करायला मिळणार होतं. सो ह्याची काळजी नसते की हे कसं होईल, हे काहीतरी नवीन होईल एवढं नक्की असतं. तू काय सांगशील? आय थिंक आम्हाला असं वाटतंय की अजून आमचं नातं क्रिएटर म्हणून आणि ऍक्टर म्हणून जुनं झालेलं नाहीये, हेच नवीन आहे. हो वाव. सो आम्हाला सतत वाटतं आहे अजूनही तितकंच फ्रेश एकमेकांसोबत काम करणं. हेच या सिरीजमध्ये नवीन आहे असं मला वाटतं. कारण तसं हे खूप चॅलेंजिंग असतं की म्हटलं तर प्रत्येकाला रिलेट होणारी, तशी म्हटलं तर साधी गोष्ट पण तितक्याच इम्पॅक्टफुली लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी करणं हे खरंच खूप कठीण असतं. म्हणजे ते फक्त उथळ वाटून चालणार नाहीये, त्यातलं सिरियसनेसही टिकवायला हवा, पण ते अति सिरियस पण होऊन चालणार नाही. त्यातलं रिलेटेबल गोष्ट खरी जितकी लोकांना आपलीशी वाटेल अशी गोष्ट तयार करणं हे तितकं सोपं नाहीये. त्यामुळे माझ्या मते ह्या असे अनेक फॅक्टर्स आहेत की हे आम्हाला सतत आमच्यातलं नाविन्य जपण्यासाठीचा हा प्रयत्न असतो. सो माझ्यासाठी माणसं जरी तीच असली तरी आय थिंक काय म्हणता येईल, आम्ही सगळ्यांनी हा जो प्रयत्न केलेला आहे तो नव्याने केलेला आहे म्हणून हे नवीन आहे. अरे वा. पण ना तुम्ही दोघं जेव्हा एकत्र असताना मजा आणता, म्हणजे खूपच छान वाटतं आम्हाला पाहताना. पण मला सांगा, एकत्र तर तुम्ही इथं कपल म्हणून सगळ्यांनाच आवडता, पण ज्यावेळेस तुम्ही को ऍक्टर म्हणून एकत्र काम करता तेव्हा तुम्ही इतर कोणत्याही कलाकारांपेक्षा तुम्ही एक कपल आहात, त्यामुळे तुम्ही खूप जास्त कम्फर्टेबल सुद्धा फील करत असाल. पण जेव्हा आपण खूप जास्त कम्फर्टेबल होतो तेव्हा ते काम अजून जास्त चॅलेंजिंग वाटावं ह्याच्यासाठी तुम्ही अजून काय वेगळं करता किंवा तुमचा काय प्रयत्न असतो ते करताना? वरुणचं ऐकायचं असतं. वरुण जे सांगतो ते मला असं वाटतंय की आम्ही खूप मनापासून जरी आम्ही सेटवरती कधीच कपल म्हणून जात नाही. म्हणजे हे खूप खरं तर असं खूप पुस्तकी वाक्य वाटेल की आम्ही कपल म्हणून जात नाही, आम्ही ऍक्टर्स म्हणून जातो. तसं नाही, पण जेन्युइनली आम्ही वरुणच्या सेटवरती जातो तेव्हा आम्ही इंडिव्हिज्युअल्स असतो. म्हणजे खरं सांगायचं तर जनरली असं असतं ना, कपल एक कुठलं सेटवरती जातं म्हटल्यानंतर आमची एक टीम आणि वर्सेस तो. तर आमच्या इकडे असं नसतं. आमच्याकडे टीम्स वेगवेगळ्या असतात. कधी मी आणि वरुण एकत्र एका टीममध्ये विरुद्ध प्रिया, आणि कधी कधी प्रिया वरुण एका टीममध्ये विरुद्ध मी, असं आमच्याकडे घडत असतं. त्यामुळे आम्ही खरंच कपल म्हणून ह्या सेटवरती जात नाही, तर इंडिपेंडेंट ऍक्टर्स म्हणून जातो. आता मध्ये काही काही गोष्टी आहेत, म्हणजे जे फायदे असतात की नवरा बायको असल्यामुळे जर काही विचारावं असं वाटलं, काही बोलावं असं वाटलं, व्यक्त व्हावं असं वाटलं, हक्काने भांडावं असं वाटलं, चिडचिड करावी ते नवरा बायको म्हणून होते. बाकी मला असं वाटत नाही की परफॉर्म करताना, कॅरेक्टर म्हणून परफॉर्म करताना ऍक्टर्स म्हणून आम्ही नवरा बायको तिथे असतो. जरी त्यामुळे चॅलेंजपेक्षा आम्ही आमचा परफॉर्मन्स आणि आपल्या बरोबरच्या पार्टनरचा परफॉर्मन्स, को ऍक्टरचा परफॉर्मन्स बेटर होण्यासाठी, तो सीन खुलण्यासाठी जे करावं लागतं ते आम्ही तिथे करत असतो. मला एक ऍड करावं असं वाटेल याच्यामध्ये, म्हणजे उदाहरण द्यायचं म्हणून. मी कधीच असं बघितलेलं नाहीये की मी एखादं ब्रीफ दिलंय आणि ते समजा प्रियाला जमत नाहीये किंवा उमेशला जमत नाही, आणि उमेश आणि मी किंवा प्रिया आणि मी आम्ही असे इंडिव्हिज्युअल लेवलवरती स्ट्रगल करत असताना कधीच त्यांच्यातला पार्टनर जागा होऊन पार्टनर तिथे ऑन सेट डिरेक्टर सोबत सजेशन द्यायला जात नाही, जी मला इन अ वे खूप चांगली गोष्ट वाटते. कारण नाहीतर ना ते डिरेक्टरचा पण फ्लो चुकू शकतो. ते त्यांच्या लेवलला कदाचित बोलत असतील वेगळे, की नाही हे तू केलंस तर कदाचित हे होईल ते होईल. पण मी जेव्हा बोलत असतो तेव्हा कधीच, जसं एरवी ऍक्टर्सच्या बाबतीत होतं ना, की इतर ऍक्टर हे दुसऱ्याला समजवायला जात नाहीत, जेव्हा डिरेक्टर असतो तेव्हा ते डिरेक्टरलाच दिलेलं जातं, कारण त्याच्या विजननी जात असतं सगळं. तर ते भलेही नवरा बायको असले तरी ते जेव्हा प्रोफेशनली काम करत असतात तेव्हा ते प्रकर्षाने ते टाळतात. ते अजिबातच ऑन सेट डायरेक्टली सजेशन द्यायला जात नाहीत एकमेकांना, जे मला खूप चांगली बाजू वाटते. ऍक्च्युली ऑफसेट पण म्हणजे अदरवाईज आमच्यात पण नाही करत. हा, किंवा ते होत असेल तर मला माहित हा, नाही. नाही आम जस्ट पण, सेइंग की नाहीच होत correct. बऱ्याचदा. म्हणजे लाईक ही राईटली सेड, आम्ही ती स्पेस म्हणजे मला नाही असं वाटत की आम्हाला दोघांना त्याच्यासाठी काही वेगळा प्रयत्न करावा असा वाटतो. आय थिंक आम्ही प्रोफेशनली तसेच आहोत की द मोमेंट यू आर ऑन द सेट,
तुम्ही कारण दिग्दर्शकाच्या सेटवरती असता, तुम्ही स्वतःच्या सेटवरती म्हणजे असं काही हे माझं राज्य असं नसतं, ते दिग्दर्शकाचंच राज्य असतं. त्यामुळे तिथे त्याला जसं म्हणजे उमेशला माझा परफॉर्मन्स आवडतोय की नाही आवडतोय, चुकीचा वाटतोय का बरोबर वाटतोय किंवा वाईस वर्सा मला त्याचा ह्याच्याशी घेणं देणंच नाहीये. ॲज लॉंग एज तो त्याला आवडतोय आणि त्याला तो योग्य वाटतोय. सो एव्हरीथिंग हॅज टू गो अकॉर्डिंग टू द डिरेक्टर ऑन द सेट. आता तुम्ही दोघं एकमेकांना इतकी वर्ष ओळखताय म्हणजे मित्र म्हणून सुद्धा, नवरा बायको तर तुम्ही आहात हे तर माहिती आहे, पण कलाकार म्हणून सुद्धा. पण तरी सुद्धा काम करताना एकमेकांमधली अशी एक कोणती गोष्ट आहे की जी कायम तुम्हाला सरप्राईज करते, की अच्छा हे कसं काय होतं यार दरवेळेस, हे काहीतरी नवीन एक प्रत्येक वेळेस काहीतरी वाटत असेल ना? ऍक्च्युली मी मगाशी एका इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं होतं, मला ह्यांच्या दोघांचं जे बॉन्डिंग आहे त्यांनी जे एक कमाल आणि मला हे वरुणला श्रेय द्यायचं आहे हा, की काही काळापूर्वी आम्ही एकत्र काम जे केलं होतं, उमेश मधला हा जो ह्युमरचा बाज आहे ना, तो आय थिंक वरुणने डिस्कव्हर केलाय त्याच्यातल्या ऍक्टरचा. मला वाटत नाही त्याच्या आधी ह्या बाजाचा विनोद आणि ह्या बाजाची फॉर अ लॅक ऑफ बेटर वर्ड्स कॉमेडी उमेशनी केली होती. पण त्याचा सेन्स ऑफ ह्युमर आणि त्याचा टायमिंग कमाल आहे उमेशचं, वैयक्तिक सुद्धा, म्हणजे पर्सनल आयुष्यात पण आणि ऑन स्क्रीन पण, इतरही अनेक कामांमध्ये. पण ते वेगळं आहे. समहाव वरुणनी त्याला काहीतरी एक वेगळी किनार दिली आहे जी फारच अमेझिंग आहे. ते ज्या वेळेला ते एकत्र येऊन ते घडतं स्क्रीनवरती मला खूप आवडतं. मला खूप हसायला येतं. खूप मज्जा येते त्यांच्या कॉमेडीची. तुला काय वाटतं असं प्रियाबद्दल? प्रियाबद्दल मी खरंच सेटवरती मला असं वाटतंय, मी ती अदरवाईज सुद्धा आहेच तशी, पण ह्या सेटवरती ती जास्त फोकस्ड असते आणि टेन्शनमध्ये असतेच, पण चांगल्या ह्यानी टेन्शनमध्ये असते की बेटर परफॉर्मन्स करण्यासाठी. कारण परत तेच आहे की वरुणच्या स्क्रिप्टमध्ये लेयर्स खूप असतात. म्हणजे फक्त वाक्याला वाक्य नसतात, किंवा वाक्य एक कोणीतरी एक आपलं प्रवचन देतोय किंवा प्रीच करतो आहे किंवा काय म्हणतात वरवरचं काही नसतं, तर प्रत्येक त्याच्या म्हणण्यात काही ना काहीतरी लेयर्स असतात. सो ते काढणं खरंच कठीण असतं म्हटलं तर. आणि ते असं दिसताही कामा नसतं की हे आपण काढतो आहोत. ते खूप सटल लेवलला काढायचं असतं की यायचं असतं, यायला हवं असतं. सो त्या बाबतीत प्रियाच्या वाट्याला माझ्या मते या सीझनमध्ये सुद्धा सगळ्या पद्धतीच्या शेड्स आलेल्या आहेत. म्हणजे ती खऱ्या अर्थाने व्हर्सटाईल जी ऍक्ट्रेस आहे ती अशा ह्या सीझनमध्ये दिसेल की ज्याच्यात ह्युमर सुद्धा तिच्या वाट्याला आलेलं आहे, पण इंटेन्स काम सुद्धा तितकंच तिच्या वाट्याला आलेलं आहे. आणि माझ्या मते तिला खरंच या पूर्ण सीझनमध्ये एकही सीन उसंत नव्हती. अर्धा सीन, एक सीन उसंत मिळाला की ती खुश असायची की आज मला, म्हणजे असं 15-16 दिवस जे काही जितके दिवस आम्ही शूट केलं त्याच्यात खरंच खूप कमी वेळ होता की तिला उसंत होती किंवा एक फ्री टाइम होता. सो सतत तिचं काम होतं, ते सगळंच माझ्यासाठी अवाक करणारं होतं की अरे बापरे, एवढं काम मी तर थकलो असतो, असं माझं मध्ये मध्ये व्हायचं. सो माझ्या मते ही गोष्ट ह्या सीझनमध्ये तिची मला अवाक करून गेली. क्या बात आहे, काय झालं प्रिया? काही बोलतोय म्हणजे बाकी सगळं छान, पण ते हे असतं तर मला मी तर थकलो असतो वगैरे असं काही नाही. तूही केलंच असतं. हा, पण तूही केलंच असतं. तर हे काय नवीन नाव आहे सिरीजचं, मला सांगा. ज्यावेळेस तुम्ही इंडस्ट्रीमध्ये नवीन नवीन आलात तेव्हा तुम्हाला अशा काय नवीन नवीन गोष्टी कळल्या किंवा तुम्ही काय असं एक्सप्लोअर केलं की अच्छा हे असंही असतं, हे असं घडतं, किंवा फोटोशूट असेल, मग पहिली ऑडिशन असेल, काही असेल? सॉरी, मला हा प्रश्न आवडलाय, पण मला हा प्रश्न त्याला विचारायला आवडेल, कारण आम्ही ना खूप, म्हणजे आय एम नॉट सेइंग की आम्ही तुझ्यापेक्षा सिनियर होत इंडस्ट्रीत, बट तुझा पहिला सिनेमा आला तेव्हा आमचे ऑलरेडी 2-3 सिनेमे येऊन गेले होते ना, तर त्या दृष्टीने तुझा पहिला सिनेमा तिघांसाठी आल्यानंतर हा तुला असं प्रश्न. नवीन, मी कधी हा प्रश्न विचारला नाही, पण इट्स इंटरेस्टिंग. तुला असं इंडस्ट्री बद्दल नवीन काय वाटलं जेव्हा तू नाही, आलास? मी थोडासा अजून मागे जाईन. हम्म. मी जेव्हा काम सुरू केलं असिस्टंट डिरेक्टर म्हणून, मी फर्स्ट इयर मध्ये होतो कॉलेजच्या, आणि त्यावेळेला अल्फा मराठी होतं, हो. झीच अल्फा मराठी. तेव्हा पिंपळपान नावाची सिरियल होती, हम्म. आणि मी श्रीरंग ओडबोलेंना असिस्ट करायचो, आणि माझी सुरुवात होती ती. आणि त्यावेळेला कॉलेज चालू होतं, एका बाजूने टेन्शन होतं घरनं की आपल्याला कॉमर्स करायचंय आणि त्यानंतर MBA करायचंय हे, आणि आवडत तर हे होतं. आणि सेटवरती गेल्यावरती म्हणजे मला भयंकर त्या सगळ्या पॅनिक, आणि एडी म्हणून काम करत असताना तो पॅनिक तर म्हणजे असा 100
पटीने वाढतो, तर मला तापच यायचा. म्हणजे शूट म्हणलं की मला ताप यायचा आणि मेजर ताप यायचा आणि मी तापातच असायचो सेटवरती, कारण मी प्रचंड घाबरायचो त्या सगळ्या वातावरणाला. पण कुठेतरी असं वाटत होतं की नाही, कितीही झालं तरी हेच करायचंय. आणि मग ते हळूहळू रुळत गेलो त्या सगळ्याला आणि इव्हेंच्युअली, कारण मनात कुठेतरी होतं की इव्हेंच्युअली तुला एवढीच 100 माणसं तुला कंट्रोल करायची आहेत आणि तिथपर्यंत प्रवास करायचा आहे काहीही झालं तरी. सो ते माझ्यासाठी नवीन हे होतं की आपल्याला जे आवडतंय त्याचाच आपल्याला एवढा त्रास होतो की आपण फिजिकली म्हणजे घाबरून जातोय त्या सगळ्याला. पण त्याच्यावर कुठेतरी मात करत 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 पुढे यायचं असं. म्हणून आता आपल्या सीझन मध्ये तुला खोकला यायचा. कसे ना कसे नाही. त्याच्या आधीच्या सीझन मध्ये पण खोकला होता. आताही नाही तर काहीतरी नाही, मग अजूनही तू तेच प्रेशर घेतोय. बहुतेक आमच्या बरोबर काम करताना घेतलं. आता नाही घेत ते, पण ते म्हणजे काय म्हणूया आपण, सर्दी होते हा. चालू राहिलं पाहिजे. काय माझी सेटवर काय अवस्था होती ते तुला आताच कळतंय. तुम्ही या. तुम्ही काय सांगाल? तुम्हाला काय असतं नवीन नवीन कळलं इंडस्ट्रीत आल्यावर? प्रत्येक स्टेजमध्ये नवीन नवीन पहिल्यांदा जेव्हा तुमचा पेपरमध्ये फोटो येतो, म्हणजे माझा तर ते एनसीसीच्या कॅडेटचा काहीतरी एक फोटो आला होता, त्याचंही मला खूप कौतुक होतं. तसंच जेव्हा पहिल्यांदा सेटवरती माझ्या मते म्हणजे जेव्हा कॉलेज नंतर जेव्हा ठरवलं की हे करूया, तेव्हाच हे होतं की कॅमेरा समोर कसं काय पद्धतीने आपण पण कॉलेजमध्ये एकांकिका केल्यामुळे अभिनयाचं टेन्शन नव्हतं, पण कॅमेराचं कुठेतरी अप्रूप असायचं की आपण कसे बोलतोय. मग तेव्हा नवीन नवीन गोष्टी कळायला की लाईट कसा घ्यायचा, मग सहकलाकार कसे होतात. तेव्हा मग जास्त काम करणं म्हणजे 2-2, 3-3 दिवस न झोपता वेगवेगळ्या शूटिंग्स करणं ह्याचं अप्रूप असायचं. आता कळतं तो मूर्खपणा आहे आणि तुम्ही अजिबातच फ्रेश दिसत नाही. मला याचं कधीच अप्रूप नव्हतं. सो प्रत्येक स्टेजला माझ्या मते नवीन नवीन गोष्टींचं अप्रूप असायचंच. सो आता मला असं वाटतंय वेब शोज ज्या पद्धतीने आता OTT प्लॅटफॉर्म येत आहेत. सो मला असं वाटतं की हे माध्यम एक्सप्लोर करण्याचं मला आता माझ्यासाठी अप्रूप आहे किंवा नाविन्य आहे की अरे आपण डेली सोप केल्या, आपण सिनेमे थोडेफार शूट केलेत, आपण नाटक करतो आहोत, पण तरीही OTT हे आता माझ्यासाठी नवीन माध्यम आहे. जरी आपण एवढ्या बघतो तरी आता भूक वाढल्यासारखं झालं. अचानक काहीतरी चांगला पदार्थ दिसल्यानंतर अचानक भूक वाढते ना, तसं झालंय की अजून खूप काम करावंसं वाटतं, अजून खूप गोष्टी. सो आयुष्याच्या प्रत्येक स्टेजमध्ये मला अजूनही ह्या इंडस्ट्रीत काही काही गोष्टी नव्याने दिसतायत आणि एक्सप्लोर करायचे. क्या बात आहे प्रिया. तू तर आता फोटोशूट मध्ये तू आता प्रो झाली आहेस. पण जेव्हा तू पहिलं फोटोशूट केलेलंस तेव्हा काय नवीन की बाबा आता कशी पोज द्यायची आणि काय मेकअप किंवा कसं उभं राहायचं हे तुझ्यासाठी काय काय नवीन होतं तेव्हा? नवीन नव्हतं ऍक्च्युली. मला ते जमत होतं की नाही ते मला माहिती नाही. मला आता ते फोटो बघितले तर बाई मी तर पळत काढीन ते भीषण फोटो. नवीन नव्हतं, कारण मला असं वाटतं की एक तर मी खूप लहानपणापासून काम करते. त्यामुळे मला मला कॅमेरा हा कधी असा वेगळा वाटतच नाही मला. आणि मला ऍक्च्युली आत्ता खूप रिसेंटली एक मी ब्रँड कॅम्पेन शूट करत होते तेव्हा मला ही कॉम्प्लिमेंट मिळाली की वैयक्तिक आयुष्यात तू किती छान दिसतेस वगैरे वगैरे सगळं राहू देत, पण तू कॅमेराच्या समोर आलीस तर एक काहीतरी मॅजिकली बदलतं तुझ्यात. तर मला माहित नाही, मी काही असं मुद्दामून काही करत नाही, पण आय थिंक मला मग तो स्टील कॅमेरा असो किंवा व्हिडिओ कॅमेरा असो, फिल्म कॅमेरा असो, मी वयाच्या 6व्या-7व्या वर्षी पहिल्यांदा कॅमेरा फेस केलाय. त्यामुळे मला त्याच्याबद्दल काही कौतुक अप्रूप असं काही वाटतच नाही. आय जस्ट फील दॅट द कॅमेरा इज माय फ्रेंड आणि तो कुठेही असला तरी मला काही फरक पडत नाही. मी माझं करते आणि निघून जाते. सो तसं मला स्टील फोटोग्राफीच्या बाबतीत पण त्याची कधी भीती वगैरे नाही वाटली. ऑल्सो बिकॉज माझी बहीण फॅशन डिझायनर असल्यामुळे मी लहानपणापासून तिच्याबरोबर म्हणजे लहानपणी कॉलेजच्या वेळेला तिच्याबरोबर फॅशन शोजना जाणं, बॅकस्टेजला जाऊन ते असं मोठ्या फॅशन शोजना एक्झॅक्टली मागे काय होतं, त्या कशा मॉडेल्स येतात, त्या कशा उभ्या राहतात, तिला कॉलेजमध्ये खूप शिकवायचे. म्हणजे जरी ते डिझायनिंग स्टुडंट असले तरी त्यांना रॅम्प वॉक शिकवायचे, कपडे बनवणं शिकवायचं, सगळं असायचं. त्यांना स्वतःच्या शोला स्वतःचे कपडे घालून स्वतः चालायला लागायचं. सो मला हिल्स घालून चालणं वगैरे हे सगळं माझ्या बहिणीने घरात आधीच शिकवलंय. ओके. सो त्याच्यामुळे माझ्यासाठी ते त्याचा अप्रूप नंतर फार कमी होत राहिलं. पण लाईक उमेश सेड, प्रत्येक वेळेला काहीतरी एक्साइटिंग नवीन वाटतच राहतं. मला अजून तरी असं काही नाही. मला उत्सुकता कायम ना टेक्निकल गोष्टींची खूप असते. म्हणजे
मी आता एक नवीन फिल्मच्या सेटवरती गेले, तिकडे एक वेगळाच कॅमेरा होता आणि मला ते बघून फार मजा वाटली, स्पेशली कॅमेरा डिपार्टमेंट, कारण मला खूप आवड आहे त्याची. सो वेगळा कॅमेरा असला, वेगळा लाईट असला, त्यांची काहीतरी वेगळी इन्स्ट्रुमेंट्स असली जे ते वापरत असली, की मला प्रचंड एक्साइट होते मी आणि म्हणजे एक लहान मुलासारखी जाऊन मग सगळ्या कॅमेरा टीम बरोबर फ्रेंडशिप करून, चौकशा करून, हे काय ते काय वगैरे सगळं समजून घेते. कॅमेरा खूपच मला- इंटरेस्टिंग गोष्ट आहे. मला ऍक्च्युली आता हे म्हणाल्यावरतीच मला हे आठवलं की म्हणजे त्याच्या जोडीला एक किस्सा पण आहे, सो मी पटकन सांगतो. तो आता आपल्या सेटवर जे होतं ना की तो तिकडे कॅमेराच्या मागे टाळी वाजवतोय, क्लॅप आपण पकडलं होतं. तर मी एडी म्हणून काम सुरू केलं, तर मला असं वाटतं की माझी लास्ट पिढी असेल ज्यांनी ऍक्च्युली फिल्मवरती केलं, म्हणजे फिल्म स्टॉक असायचा त्यावेळेला आणि तो मेंटेन करणं वगैरे हा सगळा हे होता. पण त्याचे कॅमेरेज आणि त्याचं लेन्सिंग आणि मी जेव्हा क्लॅप द्यायचो, तर ते ऑलरेडी सिनेमॅटोग्राफरच्या ऑलमोस्ट थर्ड असिस्टंटला विचारावं लागायचं की कुठली लेन्स आहे, फोकस कोणावर आहे. मग ते बोलून तिकडे जाऊन त्या सेटवरती तिथे त्या ऍक्टरच्या समोर जाऊन ती क्लॅप द्यावी लागायची. आणि ते खूप होतं त्याच्यामध्ये की जर टायटर मॅग्निफिकेशन असेल तर ती क्लॅप खाली घेऊन तुम्ही देणं वगैरे. प्लस तो फिल्म स्टॉक असल्यामुळे तू जर का डीप गेला असशील ऍक्टरच्या जवळ, तर तिथेच कुठेतरी लपायची जागा पण शोधून ठेवावी लागायची क्लॅप दिली, कारण तू ऑल द वे कॅमेरापासून मागे पळत येत नाहीस. सो हे सगळं, आणि आत्ता जे आपण बघतो ना की टेक्नॉलॉजी इतकी बदलली आहे की तो मागे क्लॅप देतोय आणि ते होणार आहे सिंक. सो हे इतकं काहीतरी मजेशीर आहे ना. आणि तो किस्सा हा आहे की माझी पहिली फिल्म होती एडी म्हणून, चकवा नावाची, जतीन वागळेंनी डिरेक्ट केली होती आणि अतुल कुलकर्णी काम करत होते त्याच्यामध्ये. आणि मी नवा एडी होतो आणि पुन्हा असा एक टाईट क्लोज होता त्यांचा, बीचवरचा शॉट आहे, मला तो इतका अजूनही आठवतो. आणि मी असा काहीतरी धरून अशी क्लॅप धरली होती आणि तो हे झाला आणि मी, कारण ते पुन्हा ते प्रेशर की आपल्यामुळे स्टॉक वायाने गेला पाहिजे, आणि मी झटकन खाली घेतली आणि त्या अतुल कुलकर्णींना लागलं इथे. अय्यो. आणि असं थाडकन ते असे खाली गेले आणि परत आले आणि त्यांनी कंटिन्यू केला शॉट. आणि मी असं ऑलमोस्ट त्या म्हणजे वाळून जाणार होतो आतमध्ये की झालं आता, इतक्या शिव्या पडणार आहेत आपल्याला हे सगळा शॉट झाल्यावर वगैरे वगैरे. आणि आणि त्यावेळेला अतुल कुलकर्णी म्हणजे कसं हे होतं ना की यार यांचं काम आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळतंय. शॉट झाला आणि काहीच रिॲक्ट झाले नाहीत ते गेले, म्हणजे ते दुसरीकडे गेले आणि ते काही त्यांनी असं दाखवले नाही की काहीतरी लागलंय किंवा अरे जरा बरं दे क्लॅप, काही बोलणंच झालं नाही. मीच जाऊन त्यांना म्हणते नाही नाही एवढं होतं असं म्हणाले. सो मला ते इतकं हुश्श करणारं होतं ना की बापरे, म्हणजे एवढी मोठी चूक होई नाही, त्या माणसाने ते ऍडजस्ट करून घेतलं. त्यांनी कुठेच तिथे असं सेटवरती रागवणं किंवा हे काही केलं नाही. मला प्रियाला विचारायचंय की ह्याच्यामध्ये ना पोस्टरवरती खूप अशा गोष्टी आहेत, खूप सारे टॅग्स आहेत, फ्रीडम असेल, करिअर असेल, व्यवसाय असेल. सो मला तुला विचारायचंय की अभिनेत्री म्हणून ना तू हिंदी मराठी दोन्हीमध्ये काम केलंस, पण अभिनेत्री म्हणून ना तू खूप जास्त उठून दिसतेस कायमच. म्हणजे तुझ्या भूमिकांची निवड असू दे किंवा तुझा अभिनय असू दे, हा तो जो साचा असतो ना अभिनेत्री म्हणून, त्याच्या बाहेर जाऊन तू कायम काम करत आलीस. तर ती एक बाउंड्री, आता ह्याच्यात बाउंड्रीज लिहिलंय म्हणून मला आवडेल विचारायला की ती बाउंड्री तोडून आपण काहीतरी वेगळं करावं, हे कधी तुला वाटलं आणि त्यानंतर तू तशा पद्धतीच्या भूमिका तू स्वीकारत गेलीस? म्हणजे रोल्सच्या रोल्सच्या, त्याचपणाच्या बाउंड्रीज म्हणतेस हो, तू? कारण तुझे प्रत्येक रोल्स हे वेगळे असतात हा. आणि तू खूप छान वेगळ्या पद्धतीचे रोल सिलेक्ट करतेस. म्हणजे मला त्या बाबतीत खूप छान वाटतं की एक चूजी अभिनेत्री असते ना चांगल्या अर्थी, तशी वाटतेस मला तू. थँक्यू. त्याच्यासाठी मी ह्याला किती त्रास देते ते घरी. तेवढा पेशन्स ठेवण्यासाठी कोणीतरी दुसरं सपोर्ट करायला लागतं तुम्हाला, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, नाहीतर ते नाही करतायत. पण हा, मला त्याचपणाचा खूप पटकन कंटाळा येऊ शकतो, असा माझा स्वभाव आहे. त्यामुळे जर मला चॅलेंज नसेल मिळणार तर मी नाही करणार, असा हा थोडा मनस्वी भाग पण झाला. आणि थँकफुली आतापर्यंत असं काही झालं नाही की ज्याच्यामुळे मला न आवडणारी गोष्ट मला करायला लागेल. पण त्यामुळे, आणि ऑफकोर्स उमेशची साथ होती कायम या निर्णयाला, त्यामुळे आमच्या पार्टनरशिपमध्ये मी हा डिसिजन कायम घेऊ शकले की आय नो की मी काम कमी केलं तरी ही इज गोइंग टू टेक केअर ऑफ द रेस्ट. सो मी चुजी राहू शकते. सो हे प्रिव्हिलेज आणि लिबर्टी माझ्याकडे होती म्हणून मी हे करू शकले. आणि ते करता करता मग माझी आवडच तशी होत गेली की आपल्याला आवडलं तरच आपण करायचं आणि मग हेच करायचं, नाहीतर नाही करायचं. सो बाकी काही नाही. पण मला असं वाटतं की 2 गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहेत की आय एम ॲज गुड ॲज माय डिरेक्टर. जर माझे दिग्दर्शक चांगले आहेत तरच माझं काम चांगलं झालेलं दिसतंय स्क्रीनवरती. म्हणजे मीहून केलेलं काम जे आहे, जिकडे दिग्दर्शक फार बरे नसतील, जे असं अजून कधी झालं नाहीये, पण जर तसं झालं
तर त्याची खूप ॲव्हरेज लिमिट काम तयार होतं, जे मला माहिती आहे, की जे मला माहिती असतं की हे फार ॲव्हरेज आहे, हे एवढं तर यायलाच पाहिजे इतके वर्ष काम करून. ह्याच्या पलीकडचं जे न्युआन्स्ड परफॉर्मन्स असतो त्याच्यासाठी उत्तम लेखक, उत्तम दिग्दर्शकच लागतो, त्याच्याशिवाय ते नाही होऊ शकत. आणि आय हॅव बीन ब्लेस्ड विथ इट, की मला कायम चांगल्या दिग्दर्शकांबरोबर काम करायला मिळालंय. सो मला असं वाटतं की मी तेही जास्त फोकसली बघते की आपण चांगल्या माणसांबरोबर काम करतोय ना, मग ते छोटंसं जरी असलं तरी त्याच्यात काहीतरी नवं वेगळं शिकता करता येतं, सापडता येतं. क्या बात आहे. आणि इथे लिहिलंय की 40 व्हॉट्स नेक्स्ट. मला वाटतं 40च्या जवळ येताना किंवा त्या वाटेवरती असताना काहीतरी नवीन करावं, आणि हे काय नवीन हा प्रेक्षकांना प्रश्न पडावा, असं काहीतरी तुम्ही नवीन आता घेऊन येताय. सो तुमचे असे काय काय प्लॅन्स आहेत आता, की तुमच्या डोक्यामध्ये आहे की आता ओके मला 40 नंतर ह्या गोष्टी करायच्याच आहेत, किंवा त्याच्या आधी मला या गोष्टी संपवायच्या आहेत, असं काय? खरं सांगू, मला गोष्ट आधी सांगायला आवडत नाही, ती करून झाल्यानंतर सांगायला आवडते. माझ्या मनात प्लॅन झालेले आहेत, पण मला असं वाटतंय त्या कम्प्लीट झाल्यानंतर मला डिक्लेअर करायला नाही. जास्त आवडते. प्रिया? हा, मलाही. मग मला असं वाटतंय की आता तरी मला लोकांनी हे काय नवीन पाहावं असं खूप वाटतंय माझ्या 40च्या आधी. ते आपण करून झालेलं आहे. पाहून एक सिरीज सुपरहिट करून टाका माझ्या 40च्या आधी. सर तुम्ही काय सांगाल? नाही, मी सांगेन वेगवेगळं काम करत राहणं. म्हणजे आता 40 झालोय म्हटल्यावरती जो काही एक्सपिरियन्स आहे त्याच्यानी नवीन नवीन काय पद्धतीने प्रयोग करता येतील ते करत राहणं हेच वाटतंय. बरं, या दोघांची ना केमिस्ट्री सगळ्यांनाच माहिती, म्हणजे ऑन कॅमेरा, ऑफ कॅमेरा दोन्ही. सेटवरती मला आज तुमच्याकडून ऐकायचं की जर का आर्ग्युमेंट झालं कोणाकडून, तर चल सोड ना आता, परत काम सुरू कर. हे कोणाकडून पहिलं येतं वाक्य? माझ्याकडनं. नाही, ते त्या पद्धतीचे आर्ग्युमेंट्स होतच नाहीत. म्हणजे अगदी मी खरं सांगतोय. कारण मी म्हटलं तसं सेटवरती ते अजिबातच प्रिया उमेश नसतात. ते अत्यंत म्हणजे त्या कॅरेक्टरचा विचार करणारे प्रोफेशनल आर्टिस्ट असतात. सो जो काही संवाद होतो तो माझा आणि उमेशचा होतो, माझा आणि प्रियाचा होतो. सो त्यामुळे त्याबद्दल आर्ग्युमेंट्स कधी होत नाहीत. हा, चर्चा डेफिनेटली होते की काय पद्धतीने ते नवीन करता येईल, नवीन दृष्टिकोन काय ठेवता येईल, पण बाकी आर्ग्युमेंट्स कधीच होत नाही. कधीच नाही. बरं, एक शेवटचा प्रश्न. असं ना म्हटलं जातं अनेकदा की एखादं कपल म्हणजे कपलच अर्थात, सो ते खूप वर्ष एकत्र राहिल्यानंतर ना खूप गोष्टी एकमेकांच्या सेम व्हायला लागतात. सो तुम्हाला एकमेकांमधली एक कोणती गोष्ट किंवा एक सवय अशी इतक्या वर्षानंतर आता लागली एकमेकांची, की जी तुमच्यामध्ये नव्हती, आणि आता हा उमेशमुळे आता मला ह्या गोष्टीची सवय लागली, तुला असं सेम प्रियाबद्दल वाटतं? हिच्यामुळे मला सवय लागली. माझी कोणती तरी सवय जी तुला लागली, तुझी कोणती तरी सवय जी तिला लागली. मला नाही आठवत आता काही. काय तू जिम माझी आठवण. माझ्यामुळे तुला जिमची हा, सवय. उमेशमुळे मी जिम करायला लागले, दॅट्स फॉर शुअर. ओके. आणि हिच्यामुळे मी ती कंटिन्यू करायला लागले. Nice. फार छान वाटलं थोडक्यात तुमच्याशी उत्तर गप्पा आहे. मारून. हो. मस्त वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून, आणि आम्हाला. कायम अशाच छान छान शोज मधून, कायम छान छान प्रोजेक्ट्स मधून आमच्या भेटीला येत राहा, आणि तुमच्याशी एकत्र गप्पा मारायला मला कायम आवडतं. त्यामुळे प्लीज वेगवेगळे प्रोजेक्ट घेऊन लवकर या भेटीला. Thank you. थँक्यू सो मच. आणि या प्रोजेक्टसाठी आणि इतर सगळ्या प्रोजेक्टसाठी विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.